शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे सर्व शिवप्रेमींनी एकत्र येऊन अतिशय सुंदर असं आयोजन शिवजयंतीचं केलेलं आहे। मी सर्वप्रथम सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। छत्रपतींचे आचार विचार याचं पालन आपण दैनंदिन आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे। स्वराज्याची निर्मिती करत असताना आपल्या प्रजेला देवासमान मानून छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली। आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपतींचे आशीर्वाद घेऊन महायुतीचं सरकार गोरगरीब जनतेसाठी काम करत आहे आणि त्याच माध्यमातून चिखली नगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी चिखलीकरांची सेवा करत आहे। आज या शिवजयंतीला आपल्या सर्वांनाच आपल्या शिवरायांच्या पुतळ्याची आठवण येत आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शिवप्रेमींची इच्छा होती की चिखली शहरामध्ये, चिखली शहर जे आहे सांस्कृतिक शहर आहे, परंपरा जोपासणारं हे शहर आहे। आपल्या या चिखली शहरामध्ये सुद्धा छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि तेच काम अतिशय जोरामध्ये चालू आहे। खरं तर जेव्हा उद्घाटन भूमिपूजन झालं तेव्हा आपला संकल्प होता की हे काम शिवजयंतीपर्यंत झालं पाहिजे, परंतु शासनाचे नियम बदललेत आणि त्या बदललेल्या नियमाप्रमाणे आपण काम करत आहोत। त्याच्यामुळं शिवजयंतीपर्यंत हा पुतळा होऊ शकला नाही, परंतु पुढच्या शिवजयंतीला आपल्या छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी असेल आणि एक वेगळ्या प्रकारची आत्तापर्यंत चिखलीच्या इतिहासामध्ये कधीही झाली नाही अशा शिवजयंतीची सुरुवात आपण त्या ठिकाणी पुढच्या वर्षीपासून करूयात। मी पुनश्च आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। आयोजकांनी अतिशय सुंदर आयोजन केलं, त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद।